नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मैत्रिणींनो, आज आम्ही कॅनडामध्ये नुकत्याच तयार झालेल्या अतिशय सुंदर अशा राधाकृष्ण मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत। मी आणि आई यासाठी खास ट्रेडिशनल ड्रेस घालून छान तयार झालो होतो आणि आम्ही सगळे खूप उत्सुक देखील होतो। तर चला मग आमच्या सोबत तुम्ही देखील या भक्तिमय प्रवासात सहभागी व्हा आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंदिरात पोहोचल्यावर सगळ्यात आधी इथे एक खास सोय केलेली असते, ती म्हणजे क्लोक रूम। कॅनडामध्ये बाहेर खूप थंडी असते, त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपले जॅकेट्स आणि शूज काढण्यासाठी इथे एक स्वतंत्र रूम आहे। आम्ही तिथे आमचे शूज आणि जॅकेट्स व्यवस्थित ठेवले आणि आता आम्ही निघालो दर्शनासाठी। मुख्य मंदिरात जाण्यासाठी या ठिकाणी खूप सुंदर पायऱ्या केलेल्या आहेत आणि वर पोहोचल्यावर जे दृश्य दिसलं त्याने मन अगदी प्रसन्न झालं। इथे फक्त राधाकृष्णच नाही तर सर्वच देवांची अतिशय विलोभनीय रूप पाहायला मिळाली। इथे गणपती बाप्पा, राधाकृष्ण, शंकर पार्वती, शेरावाली माता, सरस्वती माता, विष्णू भगवान, राम सीता लक्ष्मण, हनुमान आणि शनिदेव अशा सर्व देवांच्या मूर्ती आहेत। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे सर्व देवांचे दागिने आणि त्यांचे वस्त्र अतिशय सुंदर आणि एकमेकांशी अगदी मिळते जुळते होते। हे दृश्य पाहून तर डोळ्यांचे पारणेच फिटले। आता मंदिराच्या सजावटीबद्दल बोलायचं झालं तर छताला लावलेले ते मोठे मोठे झुमर म्हणजेच हँगिंग लाईट्स खूपच आकर्षक वाटत होते। आम्ही तिथे थोडा वेळ शांतपणे बसून देवाचं नामस्मरण केलं। अशा ठिकाणी बसल्यावर मिळणारी शांतता काही वेगळीच असते। त्यानंतर आम्ही शेजारीच असलेल्या महादेवाच्या पिंडीजवळ गेलो। तिथे आम्ही मनोभावे दर्शन घेतलं आणि पिंडीवर अभिषेक देखील केला। मनाला एक वेगळीच तृप्ती मिळाली। दर्शन घेऊन बाहेर येताना जमिनीवर तांदळाची अतिशय सुंदर आणि रंगीत रांगोळी काढलेली दिसली, जी पाहताना खूप छान वाटत होतं। तर मैत्रिणींनो, असा होता आमचा आजचा हा भक्तिमय दिवस। कॅनडामध्ये असूनही आपल्या संस्कृतीची आणि देवांची इतकी जवळून भेट झाली, याचा खूप आनंद वाटतोय। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।